मित्रांनो नमस्कार, तुमचे स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आज आपण विषय घेतलेला आहे तो म्हणजे वैद्यकीय क्षेत्रात काय चालले ते। वैद्यकीय क्षेत्रामध्ये काय चाललेलं आहे, काय घडामोडी घडत आहे त्याचं एक तुम्हाला एक नमुनेदाखल एक उदाहरण सांगतो। काल मी माझ्या आईवडिलांना फॅमिली फिजिशियनकडे घेऊन गेलो आमच्या इथे। त्यांनी त्यांची फी घेतली 200 रुपये आणि वडिलांना गोळ्या लिहून दिल्या 500 रुपयाच्या। आईची फी घेतली 200 रुपये आणि गोळ्या लिहून दिल्या 1060 रुपयाच्या, बरोबर। म्हणजे साधारण 2000 रुपये छोटं मोठं काही आजाराला काही म्हणजे गेले, बरोबर। एवढी खरंच गरज आहे? आता मला सांगा, आता काही घरात कमवते लोक आहे किंवा काय आहे म्हणून ठीक आहे। 200 रुपये फी फक्त डॉक्टरने सांगितली, ते असं झालं तसं झालं, ह्या गोळ्या लिहून दिल्या 200 रुपये। गोळ्या कितीच्या? टोटल दोन्ही मिळून 1560 रुपयाच्या। आता मला एक समजत नाही, ज्यांना मुलं बाळं नाही आहे, जे कमवते नाही आहे, असे काही वृद्ध जोडपे कपल आहे आपल्याकडे, त्यांनी काय करावं? स्लम एरियामध्ये राहतात, सधन ठिकाणी पण राहू शकतात, असं नाही का स्लम एरियातच राहतात। मग त्या लोकांनी काय करायचं? आता काल परवा बघा, वैद्यकीय उपचाराला प्रतिसाद देत नाही म्हणून किंवा खर्च झेपत नाही म्हणून मुंबईला आरे कॉलनीत कोणीतरी नातवानी आजीबाईला कचऱ्याच्या कुंडीत फेकून दिले अक्षरशः। नात्याचं काही ओलावा राहिलंच नाही, त्याला खर्च झेपत नाही किंवा आजीबाई रिस्पॉन्स करत नाही ट्रीटमेंटला, अशा गोष्टी असू शकतात। पण कुठपर्यंत आलो आहे आपण? म्हणजे ह्या फीजमुळे किंवा पैशामुळे त्रासून इथपर्यंत आलो आहे, आपल्या भावना एवढे बोथट झाले, आपण आजीबाईला फेकून देतोय कचऱ्यामध्ये। आम्हाला मान्य आहे की तुम्हाला डॉक्टर होण्यासाठी रशियात जावं लागतं, तिकडे तुम्ही MBBS करता, स्वस्त पडतं म्हणून भारतामध्ये शिक्षण सम्राटांनी शिक्षण खूप महागडं करून केले। पण मग याचा अर्थ असा नाही की तुम्ही सामान्य लोकांना तुम्ही एवढा त्रास द्याल। एवढी फी मी कालपासून म्हणजे विचार करून गेलो, अरे एवढे म्हणजे साधं म्हणजे दुखणं काय फार माझ्या आईवडिलांचं फार मोठं नाही किंवा काही नाही, पण एवढं फी? आणि जर नसते मग काय करायचं? बरं, हे सरकारचं असं आहे, सरकारचं धोरण, सरकारच्या मग तुम्ही काय म्हणाल? सरकारी दवाखान्यात जा। अहो, माझ्या 500 फूट बी नाही, एवढा लांब बी नाही सरकारी दवाखाना आहे। त्या ज्या लेडीज आहे ना, त्या 2:30-3ला येतात, काहीच करते नाही, त्या निळ्या काळ्या पिवळ्या गोळ्या देतात, काही होत नाही त्यांनी। सिव्हिल हॉस्पिटल एवढं मोठं बांधून ठेवलं, उपयोग नाही त्याचा। तिथला जो घाण वास येतो तो अजिबात दुर्गंधी अशी सहन होत नाही कोणाला। मग कोण जाणार तिथे? तुम्ही काय करतात नेमके? आणि बजेटमध्ये दाखवतात आम्ही एवढे करोड रुपये आरोग्यासाठी केले, आरोग्य खात्यासाठी ठेवले रिझर्व, असं केले तसं केले। काय तुम्ही जर कधी जसं फिलिपिन्समध्ये आहे ना 98% लोक सरकारी शाळेमध्ये शिक्षण घेतात, तसं तुम्ही तुमचे दवाखाने करा ना, चांगले करा सरकारने। नाशिक रोडला जो एक दवाखाना त्यांनी मोठा असं बांधून ठेवला आहे, कोणाचाच पायपूस कोणाच्या पायात नाही तिथे। कोण कुठे जातं, काय करतं, काय नाही, इतकी गर्दी, त्याला म्हणजे शिस्त नाही तिथे। आत्ताच मागच्या 1-1.5 महिन्यापूर्वी मी तिथे गेलो होतो, काहीच नाही, उपयोग नाही ना त्या गोष्टीचा। मग सामान्य माणूस काय म्हणतो, खाजगी बरं आहे, आणि खाजगीमध्ये गेलं तर अशी लूट होते, करावं काय? नाही तर मग हायच, जन पळभर म्हणतील हाय हाय, मीच जाता राहील काय। शेवटी हेच आपल्या नशिबी। असो, तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला सांगा कमेंट करून, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।